माझ्याच घर तू घंटी दे घंटी दे. तुम्ही आता मकरा येईल ना तर सगळ्यांना एकेकाला पोलीस हात देईल मी. मुद्दा लाड आणि बस्ता बुक्क्या मिळायला पाहिजे तुम्हाला, तेव्हा तुमचं डोकं ठिकाणावर येईल. अरे ती पोरगी बघा कशी मेहनत करतीये, नाव काढणार ते आई बाबांचं, नाही तर तुम्ही. कधी म्हणाली असं? म्हणाली ना. हो म्हणाली म्हणाली. पण तिथे म्हणाली होती की तिला आपला बँड खूप आवडतो यार. अरे तेव्हा ती मोठी स्टार नव्हती ना, आता ती सेलिब्रिटी झाली आहे. ते पण आपण जाऊ ना, आपण जातो. मी समजवतो तिला. अरे नको नको, तुमचं बोलू पण नको तिच्याशी. बर का? समीर दादांनी बजावलंय तिला की आता इमेज जपायला हवी. इमेज काय असतं? असतं काहीतरी भारी, माहिती मला. पण ना तुमच्याशी खेळल्यावरती खराब होईल असं म्हणत होती ती काहीतरी. माझ्याशी पण? हो ना, आता ती लई मोठी सेलिब्रिटी झाली आहे. चला आपण आपल्या बँडची प्रॅक्टिस. हे गाणं आहे काही बूटबीट नाही, पॉलिश करून टाकू. गाण्याचं पण पॉलिशिंग होतं हा, तुम्हाला नाही कळणार. तुम्ही शूटिंग वर नाही जात ना, पॉलिशिंग केलं ना तरच त्याचा साप किंवा मी मिळतो. जांभळा काय देताय? आपल्या बँड साठीच म्हणते ना मी. आपल्या नाही काही, आमच्या. काय? हा मी तयार केलेला माझा बँड आहे, ह्याच्यात मीच गाणार. हा तुझा बँड होता, आता हा आमचा बँड आहे आणि आम्हाला आमच्या बँड मध्ये स्टार नकोय. चला आपण दुसऱ्या साईड जाऊन प्रॅक्टिस करू. आपल्यामुळे अदितीच्या प्रॅक्टिसला त्रास नको. काय झालं स्टार? त्यांनी मला माझ्या बँड मधून काढून टाकलं. कारण मी स्टार आहे. आहेसच तू स्टार. मला नाही आवडत स्टार होणं, मला त्याच्यामध्ये गायला आवडतं. मला नाही आवडत शूटिंग. पण बाबाची खूप भीती वाटते. अगं जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण. नाही हो, आज शक्यच नाहीये ते. अहो आज थोडीशी तब्येत बरी नाहीये तिची. आहो कुमुदताई, ते महिला मंडळ कुठे पळून जाते का? आपण करू ना प्लॅन. हो अहो लाल लाल झालेत तिचे डोळे, मग ते फोटो विचित्र आहेत का?
मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. काय लहान कसे झाले म्हणजे काय? अरे रोजचं शूटिंग असतं, जागरण असतात, तो भरमसाठ मेकअप असतो डोळ्यांवर, एवढे सगळे लाईट्स असतात. तुम्हाला एवढं सोपं वाटतं का? मी सांगितलं ना तुम्हाला, मी स्वतः फोन करीन तुम्हाला. ओके ठेवू? वैतागच साल. आता हिचा उद्याचा फोटोशूट पण कॅन्सल करावा लागणार आहे मला. त्या मुश्किलीने मी देश मिळवला त्या बॉबी सक्सेनाच्या, तर परत कुठून मिळवू? ए मामा, बॉबी नाव कसं असू शकतं? असं ठेवलं असेल बॉबी असतात त्या सक्सेनांच्या हल्ली अशी नाव. पण बाई आहे का बुवा? अगं विनी, तू कशाला कामावर चौकशा करते ग? आधीच डोक्याला ताप कमी आहेत का आपल्या? जा अजून औषध घेऊन ये तिचं. आता गंगूबाई सगळं पगार दे मला. मधुरा, हा. अरे बघ या साईटवर काय लिहिलंय. Reddening of eyes may be due to excess pressure on the pumpkin. Yeah, due to that, the retina may get pushed back and the image falling. अभि क्रिकेटर बोलतोय रे. सगळ्या गोष्टींची उत्तरं गुगलवर सापडत नाही. त्यापेक्षा आपण जर का थोडस लक्ष घरात घातलंच ना, तर हे असले प्रसंग होणार नाही. लक्ष दिलं तर म्हणजे काय कमी करतोय का मी? हे सगळं जे करतोय ना, ती आपली लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठीच करतोय ना. तिचं सिलेक्शन झालं तर आठवड्याच्या आत करावं ते मागून दिलायला. मुंबई पुणे प्रवास तुमचा सुखकर व्हावा म्हणून लगेच सेंट्रो घेतली, ड्रायव्हर ठेवला. काय कमी केलं मी? मीच कमी पडते बोलते. अरे ती सगळं बाजूला ठेवलं हिच्यासाठी. आधी तिला कॉम्पिटिशन जिंकावी म्हणून रात्रंदिवस राबते रे मी. काय उपयोग झाला? आता आणखी किती रडणार आहे? ते डोळे आणखी लाल होतील. आता तुझाच होता तर मनापासून परफॉर्म करायला हवं होतंस ना. पप्पा मी मुद्दाम काय केलं? पुन्हा तेच. कसला आर्ग्युमेंट करते का तू? अरे अभि इतकं छान तयार होतं हिचं गाणं. हिला 100% साथ मिळाला असता, तोही वरचा. होच त्याची शकते तू. काय मधुरा, पुन्हा तेच बोलतेस? आता भल्यांचं असं होतं, मग ती तर लहान आहे अजून. अभि आयुष्य वारंवार संधी देत नाही. इट्स नाव ऑर नेवर. ते काही संधी मिळाली नाही. ए मम्मा, पण आता कॉलबॅक राऊंड आहे ना. त्यांचा काही गॅरंटी असते का? गॅरंटी तशी कसलीच नसते मधुरा. तुझ्यासाठी सगळं सोपं आहे रे. तुला तुझा प्रोजेक्ट मिळून गेला ना. तुला जर का तुझा प्रोजेक्ट मिळाला नसता तर इतका शांत राहिला असता तू. ए मामा, अदिती म्हणजे काय प्रोजेक्ट आहे तुझं? प्रोजेक्ट अदिती. विने, पुरे झाला आगाऊपणा. आता एक शब्द जरी तू तोंडात काढला ना, तर मी थोबाड फोडीन तुझा. मधुरा, मुलांची का अशी भाषा करणार आहेस तू? सगळ्या मुलींनी क्लास लावला होता वलकर गुरुजींकडे. मी म्हटलं मीही जाते. तर तोडलं मला. सगळ्यांपेक्षा गोड गळा होता माझा. संधीच मिळाली नाही. म्हणून जीव तुटतो रे. जे मला जमलं नाही ते अदितीनं करावं. कधी कसं? अरे जग फार झपाट्यानं पुढे जातं रे अभि. त्या स्पीडशी जुळवून घ्यावं लागतं कॉम्पिटिशन. आणि हिच्यात जर का टॅलेंट नसताच ना, तर गोष्टच वेगळी होती. पण सगळं असून सुद्धा ही मुलगी
मन रिझवे